ऐका, आज आमच्याकडे माननीय आंबेडकर साहेबांचा BBAचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आलेला आहे. तो आम्ही सगळ्यांनी नीटपणे वाचलेला आहे. आम्ही तो आमच्या वरिष्ठांशी बोलतो आहोत आणि ही चर्चा अशीच पुढे चालू राहील, कारण का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर गेली पाहिजे, आली पाहिजे आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या पाहिजेत, ही आमची मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेपासून आम्ही कणभरही दूर जाणार नाही. सीटा किती दिल्या, सीटा किती येणार आहेत, सीटा किती देणार आहोत, ह्या सगळ्या जरतरच्या प्रश्न आहे. पण एक मानसिकता आहे की कुठल्याही परिस्थितीत BJP आणि ला हरवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आमच्या बरोबरच आहे, आमच्या सारखीच असेल हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे काहीही चर्चा नाही. जवळपास 27 जागाचा प्रस्ताव दिलेला आहे. आचारसंहिता लागायला अवघे 10 ते 12 दिवस शिल्लक असताना कुठेतरी दबाव तंत्राचा वापर सातत्याने महाविकास आघाडीवर केला जातो. अजिबात नाही. ते बिलकुल त्या मताचे आहेत की BJP हरली पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेपासून ते लांब जाणार नाहीत, मला खात्री आहे. शेवटी ते आंबेडकरांचे वारसदार आहेत. त्यांच्या म्हणजे त्यांच्या खानदानी लिहिलेलं संविधान जर BJP नष्ट करू इच्छित असेल तर आंबेडकर साहेब कसे बाजूला राहतील? त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी दिले आहेत, ठीक आहे, देऊ द्या ना, विचार करू, चर्चा करू. चर्चांती परमेश्वर आणि निगोशिएशन्स अँड डेमोक्रेसीचं मस्ट. व्यवहार्य आहे का? अवास्तव मागणी वाटते का? मागणी अवास्तव बिलकुल अव्यवहार्य नाही. त्यांनी मागणी केली आहे ना, मागणी करण्याचा अधिकार तर 48 जागांचा त्यांचा आहे. आणि नंतर मग संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील आणि अंतिम निर्णय घेतील. आता संजय राऊत बोलतील. राऊत साहेब, काल तुम्ही म्हणाला होता की आजची बैठक ही निर्णय